राजकारणाच्या निमित्ताने मी व सहकारी कार्यकर्ते यांच्यावर झालेली महाआरतीची केस झाली होती, त्याच्याबद्दलची गंमत सांगतो। मी भारतीय जनता पार्टीचे काम करायला लागल्यावर कार्यकर्त्यांसह विविध आंदोलनात भाग घेत असे। असेच एकदा सर्वत्र महाआरती करण्याचे आंदोलन झाले। आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार देवेंद्र साटम यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रियल इस्टेट समोरील हनुमान मंदिरात महाआरती केली। झाले, आम्हा सर्वांवर मुंबई पोलीस ऍक्टच्या तरतुदीनुसार खटला दाखल झाला। आरोप होता सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून गाणी म्हटली असा, कारण त्या ऍक्टमध्ये महाआरती असली संकल्पना कुठून असणार। केस दाखल झाली ती स्टेट विरुद्ध देवेंद्र साटम वगैरे 250। आम्ही भोळसट भाजपावाले इमाने इतबारे चेहरेपट्टी आणि हातांचे ठसे द्यायला पोलीस ठाण्यातही गेलो आणि कोर्टात जाऊन जामीनही मिळवला। पण रेकॉर्डवर बघितले ते देवेंद्र साटम वगैरे 150 परागंदा ॲब्स्कॉन्डिंग अशी नोंद आढळली। म्हणजे शिवसेनावाले ना पोलीस स्टेशनवर गेले ना कोर्टात। आम्ही 8-10 जण भाजपावाले मात्र वर्षानुवर्षे कोर्टाचे हेलपाटे घालत राहिलो। पुढे सेना भाजप सरकार आले। आम्हाला वाटले आता तरी ही केस बंद होईल, पण कसले काय, नेते मंडळी नुसती निवेदनावर निवेदने घेत राहिली। पुढे जाऊन शासकीय धोरण म्हणून विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील विविध राजकीय स्वरूपाच्या केसेस मागे घेण्यात आल्या। त्यात महाआरतीच्या केसेस सुद्धा समाविष्ट होत्या। आम्ही ही बाब पब्लिक प्रॉसिक्युटर मार्फत निदर्शनास आणून देऊनही तेव्हाचे न्यायाधीश महाराज दाद देईनात। ते म्हणत कोर्टाकडील यादीत या केसचा नंबर नाही। बहुतेक त्यांचा संघ परिवारावर काही आकस असावा। मी कार्यकर्त्यांना सांगून टाकले, यापुढे या केससाठी आपण कोर्टात यायचे नाही। मग आमच्यावर वॉरंट निघू लागली। एक पोलीस मित्र वॉरंट घेऊन घरी येत असे। तो माझ्या पत्नीला सांगायचा, वैदी साहेबांना अटक करून घेऊन जायला आलोय, त्यांचे कपडे सामान सुमान बांधून द्या, आणि हो थोडा चहा टाकलात ते बरे होईल। मग इकड तिकडच्या गप्पा झाल्या की चहा पिऊन तो हवालदार निघून जात असे। कोर्टात वॉरंटवर शेरा असे आरोपी दिलेल्या पत्त्यावर आढळून येत नाही। मग एकदा हे न्यायाधीश महाराज पोलीस सब इन्स्पेक्टर यांच्यावर गरजले। मला आरोपी कोर्टात वावरताना दिसतात आणि तुम्ही म्हणता दिलेल्या पत्त्यावर आरोपी आढळून येत नाहीत। तो PSI सुद्धा जरा बेरकी होता। त्याने विचारले, मग साहेब कोर्टातील पोलिसांकरवी त्यांना अटक का करत नाही? दरम्यान आम्ही पक्षाचे आमदार मंत्री यांच्याकडेही पाठपुरावा केला। त्यांचेही आपले निवेदन द्या असलेच उत्तर। शेवटी मी एका आमदार साहेबांना सांगितले, साहेब हे निवेदन वगैरे मला कळत असले तरी कार्यकर्त्यांना ते कळत नाही। आपली सत्ता आहे तरी केसेस चालू कशा हा त्यांचा प्रश्न आहे। हे असेच चालू राहिले तर मी कार्यकर्त्यांना काय उत्तर देऊ? यापुढे ते पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी होतील का? आमची सत्ता असूनही आम्ही हेलपाटे घालतो आहोत हा विरोधी पक्षातील वकील आणि कार्यकर्त्यांच्या टिंगलीचा विषय होऊन राहिलेला आहे। आता यापुढे आम्ही तुमच्याकडे येणार नाही। एखाद्या तारखेस आम्ही सरळ गुन्हा कबूल करू, पेपरात त्याचा जो वृत्तांत छापून येईल त्याचा पक्षाच्या दृष्टिकोनातून तुम्हीच काय तो जबाब द्या। आणि मी कार्यकर्त्यांसह रागारागाने निघून गेलो। पुढे जाऊन पुण्यात मी राहत होतो त्या फ्लॅटच्या वरच्या मजल्यावर एक ज्येष्ठ वकील राहत होते। ते मला म्हणाले, पाटणकर साहेब तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश आज माझ्याकडे जेवण करायला येणार आहेत, तुम्ही या। मी जेवणासाठी गेलो। जिल्हा न्यायाधीश म्हणाले, तुम्ही मला कधी अलिबागला दिसला नाहीत। मी त्यांना गमतीने म्हणालो, साहेब आम्ही वॉरंट जारी असलेले आरोपी आहोत, आपल्यासमोर कसे येणार? त्यांना आश्चर्य वाटले। त्यांनी ती केस समजावून घेतली, तिचा नंबर घेतला। त्यानंतर 8-10 दिवसात मला खालापूर कोर्टातील एका ज्येष्ठ वकील मित्राने फोन करून सांगितले, अशोकराव आज डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रॉसिक्युटर स्वतः कोर्टात येऊन निवेदन करून गेले। तुमच्यावरील महाआरतीची केस कोर्टाने काढून टाकली आहे। काही काळानंतर मी एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील एका कोर्टात गेलो असता तिथे हेच खालापूरला होते तेच जज साहेब भेटले। त्यांनी मला चेंबरमध्ये बोलावून चहा पाजला। मी काही फारसे मोकळेपणाने बोलत नाहीये असे वाटून ते म्हणाले, अजून तुमचा राग गेला नाही का? मी फक्त हसून त्यांचा निरोप घेतला। वकिली व्यवसाय करताना निरंतर निरीक्षण आणि विविध विषयांचे ज्ञान मिळवण्याचा हव्यास हवाच। कोणत्या माहितीचा केव्हा उपयोग होईल सांगता येत नाही।
अशीच एक गमतीदार केस सांगतो. माझ्या एका बोहरी पक्षकाराचे ऐन बाजारपेठेत भाड्याने घेतलेल्या दुकानाच्या गाळ्यात एक जनरल स्टोअर होते. ते मुख्यतः चामड्याची, प्लास्टिकची, रबराची अशी विविध प्रकारची पादत्राणे विक्रीचे दुकान होते. तो काळ संगणक, लॅपटॉप, मोबाईल, केबल टीव्ही असा नव्हता. मनोरंजनाचे साधन होते व्हिडिओ प्लेअर, आणि पूर्वी जशा गाण्यांच्या ऑडिओ कॅसेट असत तशाच व्हिडिओ कॅसेट असत. ही यंत्र तशी महाग होती. सरसकट लोकांना ती विकत घेणे परवडत नसे. त्यामुळे हे प्लेअर आणि वेगवेगळ्या सिनेमा नाटकांच्या कॅसेट भाड्याने देणे हा एक व्यवसायच होता. माझ्या या पक्षकाराने बूट चप्पल विक्रीसोबतच त्या जनरल स्टोअरमध्ये हा व्यवसाय सुरू केला. दुकानात शेकडो हजारो व्हिडिओ कॅसेटचा संग्रह, लायब्ररीज म्हणा असा केलेला होता. खोपोली गावात घर मालकांचे वकील आणि भाडेकरूंकडून हमखास ताबा मिळवून देणारे वकील असा लौकिक असणारे एक वकील होते. झाले, या वकिलांमार्फत घर मालकाने या भाडेकरूवर जागेचा ताबा मिळावा म्हणून कोर्ट दरबारी कारवाई सुरू केली. त्यांचा मुख्य भर होता की आमच्या पक्षकाराने तिथे अत्यंत ज्वालाग्रही अशा सिनेमाच्या फिल्मचा साठा केलेला आहे. त्यामुळे घर मालकाच्या इमारतीला धोका निर्माण झालेला आहे. सिनेमॅटोग्राफी व म्युनिसिपल कायद्यातील तरतुदीनुसार हा गुन्हा आहे. त्यामुळे भाडेकरूकडून दुकानाचा गाळा खाली करून घेण्याचा मालकाला अधिकार आहे. वरकरणी त्यांचा हा दावा तर बरोबर वाटत होता. मला कोर्टामधील इतर वकील मित्र सांगत, अशोकराव, हा दावा अवघड आहे, हा मुद्दा गंभीर आहे आणि तुमच्या पक्षकाराला जागा सोडावी लागणार. हे रिस्क आणि अपयशाचे श्रेय घेण्यापेक्षा तुम्ही पक्षकाराला कोणी मोठे वकील नियुक्त करायला सांगा. अर्थात मी काही तो सल्ला मानला नाही. एके दिवशी त्या दाव्याची सुनावणी सुरू झाली. आम्ही तर उघड सांगितले होते, हो, हजारो व्हिडिओ कॅसेटचा संग्रह आमच्या दुकानात आहे. साक्षी पुरावा संपल्यावर युक्तिवादाचा दिवस उजाडला. माझे पक्षकार खूपच घाबरलेले होते आणि त्यांना घाबरवण्यात इतर वकिलांनी कोणतीही कसर ठेवलेली नव्हती. बरेच वकील उत्सुकतेने युक्तिवाद ऐकायला जमले होते. घर मालकांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला तेव्हा कोर्टाच्या चेहऱ्यावर त्यांची बाजू बरोबर आहे असेच भाव होते. मी युक्तिवाद सुरू केला. हो, आमच्या दुकानात हजारो व्हिडिओ कॅसेट आहेत, पण घर मालक म्हणतात तशा त्या फिल्म नाहीत. सिनेमॅटोग्राफी तंत्रामध्ये चित्रीकरणासाठी वापरली जाणारी फिल्म ही प्लॅस्टिकवर चांदीचे ज्वालाग्रही रसायन लावून केलेली असते. मात्र ही कच्ची फिल्म धुवून झाल्यावर खरे तर तिचीही प्लॅस्टिक इतकीच लायकी राहते. ती धोकादायक ज्वालाग्राही या व्याख्येतून बाहेर पडते. ही झाली सिनेमॅटोग्राफीवाल्या फिल्मची कुळकथा. व्हिडिओ कॅसेट, ज्याचा विरुद्ध बाजू सारखा ज्वालाग्राही फिल्म असा उल्लेख करत आहे, ती अतिशय वेगळ्या तंत्राने तयार केली जाते. ती एक साधी प्लॅस्टिकची पट्टी असते आणि त्यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्राने कोणत्याही ज्वालाग्रही रसायनाचा वापर केल्याशिवाय सिनेमाचे डिजिटल चित्रीकरण केलेले असते. तशा अर्थाने आमच्या दुकानातील प्लॅस्टिकच्या बूट चपला आणि या व्हिडिओ कॅसेटमध्ये रासायनिक दृष्ट्या कोणताही फरक नसतो. आम्ही तिथे जर वर्षानुवर्षे बूट चपलांचा साठा ठेवू शकतो, तर व्हिडिओ कॅसेटमुळे असा कोणता मोठा अनर्थ होणार आहे? कोर्टाचा नूर एकदम पालटला. घरमालकाचा तो दावा फेटाळण्यात आला. विरुद्ध बाजूच्या वकिलांना तो निर्णय जिव्हारीच लागलेला असेल, पण तरीही मैत्रीच्या नात्याने त्यांनी माझ्या युक्तिवादाचे कौतुक केले. अशोकराव, बाजी मारलीस हा तू. मी माझ्या मित्राला सांगितले, तुम्ही एक गोष्ट विसरलात. मी इंटरपर्यंत का होईना शास्त्राचा विद्यार्थी होतो. आजही माझ्यातला तो शास्त्राचा विद्यार्थी जिवंत आहे. एकूण काय, वकिली व्यवसायात कोणते ज्ञान कुठे उपयोगी पडेल हे काही सांगता येत नाही, हे मात्र खरे. आता आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं म्हणजे मृत्यूपत्र किंवा मरणोत्तर इच्छापत्र, या बाबतीत मला आलेला एका मोठा अवघड असा पण विचित्र अनुभव आहे. तो मुद्दाम सांगतो कारण त्यातून तुम्हालाही बराच काही बोध घेता येईल. मृत्यूपत्रानुभव. माझ्या एका वर्गमित्राचे वडील कंपनीत झालेल्या अपघातात पंगू होऊन जाग्यावर पडून होते. त्यांना त्यांचे मृत्यूपत्र करायचे होते म्हणून त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून घेतले. मी सर्व माहिती घेतली आणि त्यांना विचारले, मसुदा घेऊन दाखवायला घरी कधी येऊ? ते म्हणाले, तू कशाला तसदी घेतोस? माझ्या मुलाकडे, तुझ्या वर्गमित्राकडे दे, मी वाचून घेतो आणि मग सहीच्या वेळेस तुला बोलावतो.
मी व्हील तयार केले आणि एका बंद पाकिटात ठेवून माझ्या मित्राकडे त्याच्या वडिलांना देण्यासाठी दिले. 15 महिना उलटला तरी त्यांचा काही निरोप आला नाही. मी तर नुकतीच वकिली सुरू केलेली होती. म्हटलं आपण आठवण करायला गेलो तर त्यांना वाटेल की मला माझ्या फीची काळजी आहे की काय. या असल्या भेडस्तपणामुळे मी काही गेलो नाही. दरम्यान हे पक्षकार स्वर्गवासी झाले. एके दिवशी त्यांची पत्नी रडतच माझ्याकडे आली. ती म्हणाली, यांच्यानंतर मुलगे आता मला घराबाहेर काढायला निघाले आहेत. मी म्हटले, असे कसे? दादांनी सर्व मिळकत तुमच्या नावे लिहून ठेवलेली आहे. त्यांचे विल शोधून काढा ना. त्या 1-2 दिवसांनी मी दिलेला लखोटा घेऊन आल्या. तो उघडा होता आणि आत मी दिलेला कागद जसाच्या तसा होता. हकीकत अशी झाली होती की माझा मित्र आणि त्याचे भाऊ यांनी मी दिलेला मसुदा वाचून बघितलेला होता. सर्व आईलाच दिलेले आहे हे समजल्यामुळे त्यांनी मी पाठवलेल्या मसुद्याबद्दल आई वडिलांना काहीही सांगितले नव्हते आणि तो कागदही त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलेला नव्हता. मला माझ्या भिडस्तपणाचा खूप संताप आला आणि खूप लाजही वाटली. मग मी माझे वकिलीचे ज्ञान पणाला लावून त्या बाईंना न्याय मिळवून दिला आणि त्या दादांच्या देण्यातून थोडा तरी मुक्त झालो. तेव्हापासून मी एक शिरस्ता घालून घेतलेला आहे. कोणी विल करतो म्हणाला की मी शक्य तितक्या तातडीने मसुदा तयार करतो. दुरुस्ती काय कितीही वेळा करता येईल, पण काही अघटित घडले तर सही कुठून येणार. त्यामुळे अगोदर या तयार मसुद्यावरच पक्षकाराची सही घेऊन मग एक प्रत त्यांना देतो. त्यानंतर त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या करून पुन्हा विल नव्याने टाईप करून सही साक्षी घेऊन ते काम पूर्ण करवून घेतो. अशीच एक गोष्ट माझ्या पत्नीच्या नात्यातील एका मुलीच्या सासऱ्यांची. पैसे, सोने नाणे, घरे, दुकाने, जमिनी अशी बक्कळ मालमत्ता त्यांच्याकडे होती. ते निवर्तल्यावर त्यांचा मुलगा माझ्याकडे त्यांचे विल म्हणून त्या गृहस्थांनी स्वतःच्या हाताने लिहिलेला एक कागद घेऊन आला. पण इतके व्यवहार केलेल्या त्या इस्माने त्या कागदावर सहीच केलेली नव्हती, ना साक्ष घेतलेली होती. विल म्हणून काय उपयोग असल्या लिखाणाचा. एक मुलगा, विवाहित मुलगी आणि पत्नी असे त्यांचे वारस. या तिघांचे नातेसंबंध अगदी स्नेहाचे आणि प्रेमाचे होते. पण त्या हस्तलिखित कागदाप्रमाणे इस्टेटीची व्यवस्था आणि वाटणी करण्यासाठी मग बरेच वेगवेगळे दस्तऐवज तयार करावे लागले. खूप खर्च करावा लागला आणि महिनोन-महिने वेळ फुकट गेला तो निराळा. आणखीही अनेक किस्से आहेत सांगण्यासारखे, पण गोपनीयतेच्या बंधनामुळे लिहिता येणार नाहीत. माझे स्पष्ट मत आहे की ज्या ज्या सज्ञान व्यक्तीच्या मालकीची काही मूल्यवान स्थावर जंगम मिळकत आहे त्या त्या व्यक्तीने, मग त्याचे वय कितीही का लहान असेना, मृत्यूपत्र अवश्य केले पाहिजे आणि ते नोंदवूनही ठेवले पाहिजे. मृत्यूपत्राचा अंमल मृत्यूनंतर होत असतो. आपण जिवंत असेपर्यंत कितीही वेळा विल करता येते. एक लिखे दूर होते आपल्यानंतरची सर्व दुःखे. हा नियम लक्षात ठेवा म्हणजे झाले. विल करायचे ठरले की ते लगेच अंमलात आणले पाहिजे. या बाबतीत इतरत्र सांगितलेली धर्मराज आणि भीमाची गोष्ट कायमची लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. आता इथून पुढील भागांमध्ये आपण वेगवेगळ्या आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या काही कायदेशीर बाबींची माहिती हवी असते ती वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या एपिसोडमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्या या इझीबज चॅनलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे. तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.